सर तुम्हाला कुठे जायचंय का? आता हे मला तुम्हाला सांगायला लागणार. तसं नाही सर, झेंडे सरांच्या सूचना आहेत मला. अजून काय काय सांगितलं तुमच्या झेंडे सरांनी? मला सांग, तुझ्या जवळच्या लोकांना माहिती आहे तू कुठेस? हो सर. माहिती आहे ना? तशीच माझ्या सुद्धा जवळची काही माणसं आहेत, त्यांना माहिती नको मी कुठे आहे, कशा परिस्थितीत आहे. ते लोक माझी काळजी करत असतील ना, मला त्यांना सांगायला हवं का नको? वाट बघत असतील ते माझ्या फोनची, मला भेटण्याची. मला भूक लागली, मला जाऊन खाऊन यायचंय. सॉरी सर, तुम्हाला बाहेर जाऊ नाही देऊ शकत. तुमच्या झेंडे सरांना काय माझी इथे उपासमार करायची? तसं नाही सर, आतमध्ये इंटरकॉम आहे आणि मेन्यू कार्ड पण आहे. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही मागवू शकता, तुम्हाला आणून देण्यात येईल. काय? तर मी तुमच्यासाठी ऑर्डर आणू? मला इथे बसून खायचं नाहीये. सॉरी सर, पण तुम्हाला बाहेर नाही पाठवू शकत. कळलं? झेंडे सरांनी अजून काय काय सांगितलं तुमच्या झेंडे सरांनी? तसं नाही सर, तुम्हाला काय हवं नको ते मला बघायला सांगितलंय. तर मी तुमच्यासाठी ऑर्डर मागवतो. तर काय घेणार तुम्ही? चायनीज, कॉन्टिनेंटल? नकोय मला ते. तर मग पिझ्झा? ठीक आहे, मी बघतो, येतो. ओके सर. काय ग, अभ्यास करताय का स्वप्न बघताय? हो, अभ्यास करतोय. आता तुमच्या परीक्षा चालू आहेत, त्यामुळे तुमच्याकडनं काही मदतीची अपेक्षा नाही. निमकर दुकानात गेलेत म्हणजे तेही मदत करू शकत नाही, म्हणजे सगळं मी एकटीच करू. काहीतरी कर ना. मी काय करू आता? वाजलंय बघ किती. तू जर सर्किटेस का ग? सुप्रियाकडे अभ्यासाला जातोय असं नाही सांगता आलं बाबांना? मला नाही सुचलं तेव्हा, पण आत्ता काय करू ते सांग ना. कसं भेटू सरांना? आणि सर जर पोचले असतील तर? काय ग, कोण सर? कोणाचे? तेच, कोण सर? सुप्रिया. सुप्रिया. सुप्रिया आहे ना, आमची मैत्रीण. एक्झामच्या आधी तिचे सर घरी येतात स्पेशल ट्युशन द्यायला. पण ईशाला वगैरे हे स्पेशल ट्युशन बिशन नाही हं परवडणार. अरे यार, शिट, हेच येत नाही नेमकं. ए बघ, तुला येतंय का? हे 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 हाँ. अगं हे एक्सक्यूज मी मैम, आपका हो चुका है? नाही ना, मी ऍक्च्युली थांबलीये कोणासाठी तरी. येतीलच इतक्यात. नो प्रॉब्लम, इट्स ओके, यू कैरी ऑन. सर्व ओके सगळं? कोण असतो? पिझ्झा डिलिव्हरी बॉय. हा? पिझ्झा डिलिव्हरी बॉय. इथे होते ते कुठे गेले? ते बाहेर गेलेत. बोल, कुठे गेले? बोल. माझी चावी घेऊन गेले बाईकची. का दिली चावी? तू का दिली चावी? त्यांनी मला घड्याळ आणले. काढ काढ काढ, कोट काढ. चले. आपने तो बुलाया था ना मैडम. तर तुम्ही ये पिझ्झा. काय हे? किती उशिराणी यायला. अरे हे असं कोपऱ्यातलं कुठलं तरी कॉफी शॉप शोधून काढल्यानंतर उशीर होणारच नाही याला.
सर कोपऱ्यात कुठे हो? चांगलं चौकात आहे की. तू सांगितलेला पत्ता ऐकलाच नाही फोनवर. माझा फोन कट झाला आणि मग फोनला रेंजही नव्हती. अहो मग फोन करायचा ना परत. यानंतर माझ्या फोनवरनं मला तुला फोन करता येणार नाही ईशा. मी तुला सांगेन का ते. सर तुम्हाला माहितीये लोकांना वाटत होतं की मी उगाच टेबल अडवून बसले. खूप ऑकवर्ड झालं हो मला. मग त्यांना सांगायचंच ना तू कोणाची वाट बघत होतीस ते. कोणाची? पिझ्झा डिलिव्हरी बॉयची. आणि ऐक, माझ्या फोनची रेंज येत नाही त्यामुळे मी तुला फोन नाही करू शकणार. आणि तूही मला करू नकोस कारण माझा फोन तुला लागणार नाही. ओके पण मग आता बघतो काय करता येतं ते. आणि कदाचित यानंतर आपण इतक्यात भेटणारही नाही. काय होय असं सर? ईशा प्लीज समजून घे. हं? आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सर. तुला घरी जायचं असेल ना आता. बाय. बाय. काय ग कशी आहे आता? कोण? अगं कोण म्हणजे काय? आजी. आजी? कोणाची? अगं ईशा, सुप्रियाच्या आजीबद्दल म्हणतात ते. हा तू तिला भेटायलाच गेली होतीस ना हॉस्पिटलमध्ये? नाही. म्हणजे नाही म्हणजे सुप्रियाची आजी बरी झाली आता? हो हो आणलं हॉस्पिटल मधून परत त्यांना? हो बरी झाली सुप्रियाची आजी. चला बरं झालं, त्यांना बरं वाटलं हे चांगलं झालं. देव पावला बाबा. खरंच देवच पावला. पण तुझ्या चेहऱ्यावर काय एवढं टेन्शन दिसतंय? घरी सांगून जायचं ना बाबू. सॉरी बाबा. बरं असू दे, चला उद्या पेपर आहे ना, मग चला आता अभ्यासाला बसा. अरे नुसत्या बघत उभे राहू नका, अभ्यासाला बसा. चला. हो आलेच. चला ग. काय काय चाललंय? चला अभ्यासाला बसा. हो बाबा आलो. ए तुम्ही दोघी एवढ्या खुश का होत? ते सुप्रियाची आजी बरी झाली ना. हा 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 आजी बरी झाली. चल अभ्यास करूया. कुठेच नाही आहेत सर. अरे मायरा तू केव्हा आलीस? तर कुठे होतात तुम्ही? एक एक क्षण एका तासासारखा वाटत होता मला. आय एम सॉरी. तुम्ही ओके आहात ना? यू ऑल राईट? या परफेक्टली.
आणि इथेच तर होतो मी. इकडेच इकडेच कुठे? पलीकडच्या चौकात. सर तुम्ही ओके आहात ना? नाही म्हणजे मला वाटत नाहीये तुम्ही ओके आहात म्हणून. सगळं ओके नाहीये झेंडे. वाटलंच होतं मला. काय केलं त्या जालिंदरनं सांगा. त्याची माणसं माझ्या मागं आल्यात. माय गॉड, काय सुरू झालंय हे सगळं अचानक? कशावर? म्हणजे तुम्हाला कोणी फॉलो केलंय का सर? तिथे कॉफी शॉप मध्ये बसलो होतो आणि तिकडे एक माणूस मला संशयास्पद वाटला. त्याला बाथरूम मध्ये बंद केलं आणि तडक इकडे निघून आला. म्हणून यांना इथं ठेवावं लागेल. हे काय? अहो निमकर कळतंय का तुम्हाला हे काय बोलताय? अगं मला तर काहीच कळत नाहीये. हे सगळं असं अचानक. झेंडे साहेब, खरंच सांगतो तुम्हाला, ही माणसं अशी उभी ठेवू नका इथं. खरंच गरज नाही आम्हाला त्याची. ते तुम्ही ठरवू नका, आम्हाला ठरवू द्या. आम्हाला म्हणजे विक्रांत सरांना. त्यांची अशी ऑर्डर आहे की हे 2 सिक्युरिटी गार्ड्स इथे उभे असले पाहिजे. म्हणजे ईशा मॅडम ना काय? नाही म्हणजे ईशाला काय? ईशा बेटा, अगं हे काय आहे? तू तरी सांग यांना. सर, ईशा, मी आता बाहेर रेंज मध्ये येऊन फोन करतोय. तू ठीक आहेस ना? तर इथे बॉडीगार्ड काय करतायत? त्यांना असू दे. मला सांग, तू ठीक आहेस ना? असू दे म्हणजे पण ईशा, माझ्यावर विश्वास आहे ना? काय झालं? काय झालं म्हणून काय विचारताय? वरती चढा. अगं पण मला काहीतरी हवंय, तुम्ही वरती चढा आधी. चढा लवकर चढा, त्यांना झोप लागेल. त्यांना म्हणजे कोणाला? दोघांना. त्यांना झोपायला पांघरून नको का? काय चाललंय मला तर काही कळतच नाही. तुम्ही चढाव वरती. पांघरून ठेवलीत, काढा खाली. हो. हा. हळू. दिसतायत का? हा बघतोय. हा आहेत आहेत. हो खाली नका ना टाकू, हातात द्या ना. हो हो. बस का? पुरतील का एवढे? शुकशुक काय करते? त्यांची नावं विचार की त्यांना. गप्प बसा. ये पांघरून है, अंथरून है और एक पुशी पुरेगा ना? आम्ही आराम करायला नाही आलोय, पहारा द्यायला आलोय. तुम्ही झोपा. अहो तुम्ही असे रात्रभर बाहेर उभे राहिल्यावर आम्हाला कुठे आज झोप येते? झोपा. ईशा, ईशा, तुझ्या विक्रांत सरांना फोन करून जरा विचार ना. त्या रात्री आपल्याला त्रास होतो त्याचं काय? ईशा, अगं कर ना विक्रांत सरांना फोन. अगं आई, विक्रांत सरांना आता फोन नाही करता येणार. आता काय करायचं? तू सारखं सारखं तिला काही विचारू नकोस ग. तिच्या अभ्यासावर परिणाम होईल अशानं.
तुमचा फोन चालू आहे का? आवाज कसला येतोय? नाही ग, माझा फोन बंद करून ठेवलाय मी. अहो दार उघडा, नाही तर ते बॉडीगार्ड दार फोडतील आता. हो हो. घाबरू नका, पॅनिक होऊ नका. अहो आवाज झाला बंद, जा आता तुम्ही. अहो हळू, माझ्या माहेरचं कपाट आहे. सांगितलं नीट लक्षात आहे ना? हो सर. कंटिन्यू सरांच्या पुढे राहायचं, कंटिन्यू. ठीक आहे? आणि तुम्ही दोघं सरांच्या सायकलच्या पाठीमाग. ओके महाराज, तुम्ही सरांबरोबर जाताय, तुम्ही पण जरा सावध राहा. ओके? येस येस. ठीक आहे? बी केअरफुल एव्हरीबडी प्लीज. सांगितलेलं सगळं लक्षात ठेवा. हां ओके, चला तुम्ही दोघं पुढे जा. जाऊ जाऊ, चला 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 पुढे चला. हां आणि सरांच्या पाठीमाग सगळीकडे नीट लक्ष ठेवायचं. कळलं ना? हो. हां सर निघाले की त्यांच्या पाठीमाग. चला निघा निघा, चला चला फास्ट. चल रे. हॅलो सर, तुम्ही सायकल चालवताय? मग तू पण ये ना, एकत्र चालू. ऑफकोर्स सर, झेंडेने त्याचे इन्स्ट्रक्शन्सच दिलेत. एकत्र? खरंच? हो. सर पण तुम्ही एवढी फास्ट का चालवताय? सर पण सर, अहो ते बॉडीगार्ड्स आहेत ना इथे. सर पण इकडे पण तुम्ही गार्ड आणून ठेवलेत. मग ते बरोबर आहे ना? काय बरोबर आहे ना सर? बरोबर नाहीये सर, आपण सेफली चालवली पाहिजे. काळजी घे स्वतःची. What did you just say? काय एकदम गप्प का झालीस? Nothing like that, sir. काही नाही. सगळं ठीक आहे ना तिकडे? कुठे सर? इकडे हे झेंडेने सिक्युरिटी वाढवली ना? हो सर, ठीक आहे सगळं. ऑफकोर्स सर, झेंडेंचं काम एकदम परफेक्ट असतं. गुड, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. ऑल द बेस्ट का सर? अगदी परीक्षा आहे ना आपली. हो या, ऑफकोर्स. काय वाटलं तर कळव. ओके? हो सर. काय कळवायचंय? काय बोलतायत सर? सर काय कळवायचंय तुम्हाला? एक्सक्यूज मी. इथेच चालली आहे. तुम्ही प्लीज इथेच थांबा ना. बरं. रुपाली, ए रुपाली. हो आले ग. काय झालं? काही नाही ग. अरे चेहऱ्यावर एवढी लाली दिसते म्हणजे नक्कीच विक्रांत सरांचा फोन आहे. मी बरोबर ओळखलं की नाही? ऐक ना ईशा, आपण गच्चीवर जाऊन बोलूया ना, नाहीतर आई 2 मिनिटात लगेच हाक मारेल. चल. एक्सक्यूज मी. कुठे निघालात? गच्चीवर. तुम्ही असं कुठे जाऊ शकत नाही. जे काय बोलायचंय ते इथेच बोला. ओके. ठीक आहे ग ईशा, आपण बोलू इथेच, त्यात काय एवढं. चल तू बोल. तुला माहितीये ना हे गार्ड सरांनी ठेवलेत? हो. पण रुपाली, मी एक गोष्ट नाही सांगितली आहे तुला. काय? मला काल एक निनावी फोन आला होता. म्हणजे सिनेमातल्यासारखं? पण ती व्यक्ती काय बोलली? पुरुष होता की बाई? पुरुष होता
आणि काही वाटेल ते बोलत होता सरांबद्दल. वाटेल ते. झाली का तयार? हो बाबा, नमस्कार करते. काय टेन्शन दिसतंय हिमकर? हो, हिला टेन्शन आलेलं दिसतंय. अरे टेन्शन नाही लेणे का बाबू. हे बघ, तू गेलीस ना की आधी सगळा पेपर नीट वाच. मग आपल्याला जे जे येतंय ना ते सगळं लिहून काढायचं. मग पुढचं सगळं आपोआप आठवतं ग हळूहळू. मी तुला सांगतो, काळजी करू नको, खूप चांगला जाणार आहे तुला पेपर. बाबा मी येते. हळू जा. चला मॅडम, रिक्षा बोलवतो. तुम भी साथ जाएगा क्या इसके? पुष्पा, मराठी बोलतायत ते. बोलले असू दे. बर ईशा, हॉल तिकीट घेतलेस का? हो बाबा. नाही, नुसतं हो बाबा नको, नीट बघ, चेक कर. बघ, विसरलीस ना? मी नीट चेक करायला सांगितलं म्हणून बरं झालं की नाही. घे. हे हे सगळं काय ईशा? माहित नाही. बापरे ईशा, आपण विश्वास नाहीच ठेवणार ग. पण समज, म्हणजे समज हा, की हा जो कोणी माणूस आहे तो जे सांगतोय ते खरं असेल तर? वेडीस का? काही काय बोलतेस? खरं कसं असेल अगं ते? तू तू स्वतः बघितलंस ना, सर मला भेटायला आले होते आणि फक्त माझा विश्वास आहे म्हणून मंदिरात जाऊन प्रसाद आणला त्यांनी माझ्यासाठी. आणि असं असताना मी सरांवर विश्वास नाही ठेवायचा. आणि कोण कुठला तो माणूस ज्याला आपण बघितलंही नाहीये त्याच्यावर विश्वास ठेवू मी? शक्यच नाही. एक काम कर, तुझा फोन दे मला आणि इकडे ऐक. मी विक्रांत सरांना फोन करते. तू तू बोल त्यांच्याशी. त्यांना स्पष्टपणे विचार की सर हे सगळं काय चाललंय. तू वेडीस का जरा? अगं माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुझ्या अभ्यासावर नको होऊ देऊस. फक्त एकदा त्यांना फोन कर माझ्यासाठी. एकदा मी करते. आणि विक्रांत, विलासच्या जालिंदरला शोधून काढ. काय झालंय म्हणजे मला सांग ना. मला सांग, तू जेलवरनं सुटला हे तुला कळलं तेव्हा तुला काय वाटलं होतं? तू पाहिलंसच की प्रचंड अस्वस्थ झालो होतो मी. छोट्या मोठ्या धमक्या येत असतात, पण जालिंदरची गोष्ट वेगळी आहे. तुझ्यासारख्या मुरलेल्या माणसाची जर ही अशी अवस्था झाली असेल तर ईशाचं काय झालं असेल? काय ईशा, काय झालं? मला संशय आहे विलास. मला खात्री आहे विलास, जालिंदर कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने ईशापर्यंत पोहोचला असणार आणि तो तिला धमकीचे फोनही करत असणार. ईशाचा तुला फोन आला होता? तिने मला फोन करायची काहीच गरज नाही. माझं लक्ष आहे तिच्यावर. या गोष्टी माझ्यापर्यंत आपोआप पोहोचतात विलास. आपोआप? तसं ते नाही पोचलं तर ते प्रेम कसं विलास? ईशावर माझं प्रेम आहे आणि माझ्या प्रेमाला काहीही होता कामा नये. जा आणि त्या जालिंदरला शोधून काढ. कांदा चिरताना कांद्याचं साल डोक्यावर ठेवलं ना की डोळ्यातनं पाणी येत नाही. हो का? हो,
बायकोनी कधी कांदा चिरायला लावला नाही वाटतं. जरा तो डबा देता का? तुम्ही का करताय हे काम? झाले का डबे वरती ठेवून? हा हो झालं. अहो पण तुम्ही का करताय हे काम? अहो द्या हो, शेवटचा डबा आहे तो. असू द्या, मी ठेवतो, राहू द्या. अहो निमकर द्या ना. तुझं म्हणजे ना काहीतरीच असतं बा. अगं पुष्पा, हे काय? अहो तुम्ही का चिरताय का आता? हो मग काय झालं, मीच सांगितलंय त्यांना. पुष्पा, अगं ही त्यांची कामं आहेत का? तू काहीही कामं सांगतेस त्यांना. हो काय झालं त्यात? बाहेर दोघं उभे तर असतात, 2 कामं सांगितली तर बिघडलं कुठे? मॅडम येऊ का खाली? अहो तिला काय विचारताय? या या या. पान का काढलं? तुला आता मिळालं ना उत्तर. मला हवंय ते, हे कशाला हवंय आता? कारण तुम्ही लिहिलेलं काही मी जपून ठेवेन. काय विचारायचं? काही नाही. पण आता रुपाली काहीतरी म्हणत होती की तुला विचारायचं काहीतरी. हो, तेच ते मार्केटिंग बद्दलचा प्रश्न. तुला लपवता सुद्धा येत नाही ग ईशा. तुझ्या मनात काय चाललंय ना ते तुझ्या चेहऱ्यावरती दिसतं आणि ते मला वाचता येतं. काय? हेच की तुला काहीतरी विचारायचंय, पण कसं विचारू असा प्रश्न तुला पडलाय. काय विचारायचं? काही नाही. अरे ते नूडल्स का संपवलेस? आवडलेत ना? मस्त झाले. तुम्ही खा. मी आज किती सप्लिमेंट लावले असतील सांग बरं? किती? 8. 8 सप्लिमेंट? अगं तू एवढं काय लिहिलंस पेपर मध्ये? अगं मला सगळं म्हणजे सगळं येत होतं. इतका भारी गेलाय ना पेपर. बरोबर आहे, तुला भारीच जाणार का पेपर. खुद्द विक्रांत सरांनी मार्केटिंगचे धडे दिल्यावर 8 काय? अशा कितीतरी सप्लिमेंट लावशील तू. ए अगं रुपाली. अगं ईशा. अननोन नंबर वरून फोन. मॅडम एनी प्रॉब्लेम? नाही. घे. नमस्कार ईशा मॅडम. आवाजावरून ओळखलं असेलच. मला तुम्हाला भेटायचं मी का भेटू तुम्हाला? पुराव्यासाठी. पुरावा? माझा विक्रांत सरांवरती पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही असले फोन बिन करणं सुद्धा बंद करा. माझा तुमच्यावरही विश्वास नाहीये आणि तुमच्या पुराव्यांवरही. कळलं? विश्वासाबद्दल बरंच पडवलेलं दिसतंय तुम्हाला त्याला. एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वासघात आणि विक्रांतची जात एकच आहे. मी सांगितलं तेच वाक्य बोलला असेल ना तो. आय लव्ह यू पेक्षा आय ट्रस्ट यू महत्वाचं असतं. हे बघा, विक्रांत सर हे वाक्य अनेकदा त्यांच्या अनेक भाषणांमध्ये बोलतात. त्यामुळे ते सगळ्यांनाच माहितीये. ओके, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे ना, ठेवा. मी तुम्हाला आणखी एक पुरावा पाठवतो. त्यामुळे तुम्हाला मला भेटावंच लागेल. त्याची काहीच गरज नाहीये, कारण मी तो पुरावा बघणारच नाहीये. ईशा. अगं ईशा. ईशा ती झोपलीये. अजून का झोपली? अगं ताप आलाय तिला. ताप आलाय? हं. हो ना गो, रात्री किंचाळत उठली, स्वप्न पडलं असणार. पहाटे बघितलं तर अंगात ताप आलं आणि सुंठाचा रस दिला तेव्हा कुठे झोप लागलीये तिला. पण रात्री आम्ही एकत्रच अभ्यास केला तेव्हा बरी होती ईशा. मग आता अचानक? अगं परीक्षेचं टेन्शन घेतलेलं दिसतंय बहुतेक तिने. रुपाली. ईशा ग, तू अगं पडून राहा ना. तू कशाला उठलीस? तुझ्या अंगात ताप आहे, झोप आला तू. हे ठीक आहे. मी काही ठीक बीक नाहीये. हळदीचं दूध देते ते घे. मी काय म्हणतो पुष्पा, हा मी हिला लगेच डॉक्टरांकडे घेऊन जातो. हा.
त्यांच्या ना एकाच डोस मध्ये बरं वाटेल बाळा तुला. अहो बाबा कशाला डॉक्टर, मी ठीक आहे ना. निमकर डबा घ्या आणि जा तुम्ही दुकानात. अगं मी कळवेन दुकानात उशीर होणार आहे म्हणून, पण हिला ना डॉक्टरांकडे नेऊन आणणं फार महत्वाचं आहे आत्ता. अहो बाबा कशाला डॉक्टर, मी ठीक आहे. आणि अहो मी आहे ना, काळजी नका करू, मी नेईन तिला डॉक्टरांकडे. तुम्ही दोघेही नका जाऊ, मी जाते ईशाला घेऊन. ईशाचा रेडिओ, अगं पण ईशाची आई. चल चल जा. चल. तू का नाही समजून घेतेस मला रुपाली? ईशा अगं तुला समजत नाहीये. काय ईशा तू ताई ताई मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मला नाही बोलायचंय. अहो महत्वाचं बोलायचं आहे. काय बोलायचं नाही तिच्याशी. अहो तुम्ही का बसावं, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. तुम्ही निघा इथून. काय झालं? हा माणूस तू बरी आहेस ना ईशा? हो. पण मला जायला हवं. कुठे? विक्रांत सरांना भेटायला. अगं ऐक, मला असं वाटतं की त्यांच्या विरोधात काहीतरी कारस्थान चाललंय. काही झालं तर? ईशा मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. अगं ताप आहे तुला, तू नाही जायचं कुठे, आपण डॉक्टरांकडे जातो आता. नाही रुपाली, मला जायला पाहिजे, तू सोड. ईशा ईशा ऐक, ईशा थांब, ईशा ऐक माझं. काय झालं? तो वेडा पळाला का? ईशा मॅडम कुठे? ती गेली विक्रांत सरांच्या ऑफिसला. येस मिस्टर हेनरी, आय एम फाईन थँक यू. हाऊ यू? या प्लीज टेल. हां. Oh, that's a great news. Huh? Yes, yes. Thank you so much. Thank you so much. Pleasure is all mine. Yeah. Thank you. Bye-bye. काय काय ग्रेट न्यूज काय? नाही तुला एकट्याला नाही सांगणार, सगळ्यांना सांगणार. इतक्या वेळ ताणून घेतलंस, मला तरी सांग ना प्लीज. ही अनाउन्समेंट सगळ्यांसमोर करण्यात खरा आनंद आहे. जा सगळ्यांना यायला सांग तिकडे. आलो मी. विक्रांत